नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तुम्हाला पाहूनच कळालं असेल की आज आपण आंब्याच्या रसातले मऊसूद असे उकडीचे मोदक करणार आहोत। व्हिडिओ टाकायला थोडा उशीर होतोय, परंतु मी चतुर्थी दिवशी हे शेवटच्या आंब्याच्या सीझनमधले मोदक बनवले होते, तर आपण हा व्हिडिओ टाकलाच पाहिजे असं मला वाटलं। करायला म्हणलं तर अतिशय सोपे आहेत हे मोदक आणि अजूनही बाजारामध्ये आंबे मिळत आहेत, तर तुम्ही नक्की असे मोदक ट्राय करून पहा, अतिशय चवीला सुंदर लागतात। चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी 2 आंबे घेतलेले आहेत। हा आपण हापूस आंबा वापरलेला आहे, तुम्ही केशर आंबा जरी वापरला तरी चालू शकतो। आंब्याचा रस काढताना आपण यामध्ये अजिबात सुद्धा पाण्याचा वापर करणार नाही। असा आपण आंबा चिरून त्याची सालाचे गर आपण चमच्यानं काढून घेणार आहोत, म्हणजे चमच्यानं सगळा गर निघून येतो। आणि तुम्ही जर पिळून आंबा घेतला तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल, यासाठी मी चमच्यानंच याचा गर काढून घेणार आहे। सुरुवातीला आपण सारण करणार आहोत, तर सारणासाठी 2-3 चमचे आपण साजूक तूप घातलेलं आहे आणि इथं मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे। गुळाचं प्रमाण थोडं कमी घातले, कारण की आंबा गोड आहे, त्यामुळे मी अर्धीच वाटी इथं गूळ घातलेला आहे। गूळ छान मेल्ट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जो आंब्याचा रस काढला होता तो मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि तो आपण यामध्ये आंब्याचा गर घालणार आहोत। यामध्ये अजिबात सुद्धा पाण्याचा वापर करू नका, नाहीतर तुमचं सारण पातळ होऊ शकतं। अगोदरच आंब्याच्या रसामध्ये थोडा तरी पाण्याचा अंश असतोच, त्यामुळे हे आटायला खूप वेळ लागतो, त्यामुळे पाण्याचा अंश अजिबात घालू नका। असाच रस आपण आटवून घेणार आहोत। गूळ आणि आंब्याचा रस एकजीव होईपर्यंत छान आपण हे आटवून घेणार आहोत मिश्रण। अगदी गुळाचे खडे पूर्ण वितळले पाहिजेत आणि रसही थोडासा आटला पाहिजे, इथपर्यंत आपण आटवून घ्यायचा आहे। रस थोडा आटल्यानंतर आणि गुळाचे खडे पूर्ण वितळल्यानंतर इथं मी एका नारळाचा चव यामध्ये आपण घातलेला आहे। हा मी खवून घेतलेला आहे आणि वरचा काळा भाग काढून घातलेला आहे आणि हे छान मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। इथं पाहू शकता मिश्रण बऱ्यापैकी आपलं आटलेलं आहे, तर त्यामध्ये आता मी चवीनुसार 1 चमचाभर आपण यामध्ये वेलची पूड घातलेली आहे, तुम्ही सुंठ पावडर घातली तरी चालू शकते। मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। कढईमध्ये ठेवलं तर ते तसंच पातळ होत जाईल, त्यामुळे वाटीमध्ये काढून घ्या, म्हणजे मग ते घट्ट होत जातं। आंब्याच्या रसातलं सारण थोडं पातळच राहतं, गूळ खोबऱ्याच्या सारणासारखं खूप जास्त घट्ट होत नाही। आता आपण मोदकाची पारी तयार करणार आहोत, त्यासाठी मी विकतचाच पिठाचा वापर करणार आहे। इथं मी 1 कप पीठ घेणार आहे तांदळाचं। पारी करताना पीठ मोजून घेणं जास्त गरजेचं आहे, कारण पाणी पण आपल्याला मोजून घ्यावं लागतं। पीठ तयार करण्यासाठी आपण जाड तळाचं पातेलं घ्यायचं, यासाठी मी पितळी पातेलं वापरलेलं आहे आणि पिठाच्या डबल आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। 1 कप पीठ आहे तर 2 कप पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहे यामध्ये। शिवाय मी सारण थोडंसं गोडसरपणा यावासाठी अगदी अर्धा चमचा मी साखर घातलेली आहे, म्हणजे छान आपल्या वरच्या पिठीला पण चव येते। आणि पाण्याला उकळी आली की आपण 1 ते 1.5 चमचा यामध्ये तूप घालणार आहोत, म्हणजे आपलं वरचं कवर एकदम सॉफ्ट होत जातं। शिवाय यामध्ये मी खाण्याचा फूड कलर असतो तो घातलेला आहे, तो मी पिवळ्या कलरचा म्हणजे आंब्याचा कलरचा असतो, तो मी अर्धा चमचा घातलेला आहे। यामध्ये सुद्धा तुम्ही आंब्याचा रस वापरला तरी चालू शकतो। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तर यामध्ये मी सगळं पीठ घालून आता आपण हे उकड छान काढून घेणार आहोत। सुरुवातीला मोठा गॅस करून छान आपण ही पिठी हटून घेणार आहोत आणि जसं पाणी आटत जातं तसं तुम्ही गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि पीठ छान वाफवून घ्यायचं आहे। इथं पाहू शकताय आपल्या पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी करेक्ट झालेलं आहे। पीठ छान शिजल्यासारखं असं आत्ताच दिसत आहे, अजून याला वाफवून काढायचे आहे। साधारण 5 ते 7 मिनटं अशा सगळ्या गुठळ्या आपण फोडून घ्यायच्या आहेत आणि झाकण ठेवून याला परत 5 ते 7 मिनटं वाफ द्यायची आहे। आपण साधारण 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून वाफ काढल्यानंतर छान आपलं पीठ शिजलेलं आहे, पाहू शकताय मऊसूद असं पीठ झालेलं आहे। पीठ जास्त मोदक करताना गरजेचं असतं पीठ जास्त वाफवणं। पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही तर तुमच्या मोदकांना चिरा जाऊ शकतात। परत मी 2-3 मिनटं छान याला वाफ देऊन घेणार आहे। साधारण 10 मिनिटांमध्ये आपलं पीठ छान शिजवून तयार झालेलं आहे, तर आता हे थंड करायला आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत।
पीठ काढताना मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला पीठ हे चांगलं परत मळता येतं. जर छोट्या तुम्ही घमेल्यामध्ये वगैरे काढलं तर ते व्यवस्थित तुम्हाला मळायला येणार नाही. आता हे पीठ खूप गरम आहे, हाताला खूप चटके बसतात, म्हणून मी हाताला थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपण छान पीठ हे मळून घेणार आहोत. म्हणजे मग एकसारखं पीठ होतं आणि आपल्याला व्यवस्थित त्याच्या गोळ्या करायला येतात. छान पीठ मळून आपण त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीनं. आता आपल्याला लागेल तसं आपण पीठ साईडला ठेवणार आहोत आणि पीठ थंड झालं तर मोदक व्यवस्थित वळायला येणार नाहीत. यासाठी मी लागेल एवढंच पीठ परातीमध्ये ठेवलेलं आहे. राहिलेलं पीठ मी झाकून पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे. आता आपण याच्या अशा गोळ्या तयार करून घेणार आहोत गोल गोल. पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर वळायला मोदक येत असतील तर वळू शकता किंवा तुम्ही जे यंत्र असतं मोदक बनवायचं त्यानं बनवले तरी सुद्धा चालू शकतात. छान अशी पिठाची वाटी तयार करून घेणार आहोत आपण. ही अशी वाटी तयार करून घेतली की आपण त्यामध्ये सारण भरून घेणार आहोत. भरपूर असं चमचा दीड चमचा सारण भरायचं, म्हणजे आंब्याची टेस्ट छान आपल्या मोदकामध्ये येते. हा छान असा मोदक वळून घ्यायचा आहे. मलाही जास्त मोदक वळता येत नाहीत, परंतु मी हे ट्राय करत आहे. आता आपण छान मोदक वळून घेतलेला आहे, पाहू शकता. आणि इथं मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोदक आपण ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीनं सगळे मोदक आपण वळून घेणार आहोत. आणि माझ्या मुलीनंही ट्राय केलेला आहे मोदक बनवायचा, तोही सुंदर असा मोदक तिचा तयार झालेला आहे. आपले आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तर हे मोदक मी चाळणीला तेल लावून त्यामध्ये वाफवायसाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीच्या पानावरती ठेवून तुम्ही छान असे मोदक वाफवू शकता. गॅसवरती मी पाणी तापत अगोदरच ठेवलेलं होतं, त्यावरती आपण ही चाळण ठेवून छान अशी वाफ 5 ते 7 मिनिटासाठी काढून घेणार आहोत. आहाहा, आंब्याच्या रसातले छान असे मोदक आपले तयार झालेले आहेत. तर कसे झाले मोदक हे नक्की तुम्ही सांगा. तर हा मोदक तुम्हाला मी फोडून दाखवते. किती सुंदर असा मऊसूत झालेला आहे आणि शिवाय त्यातलं सारणही अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे. तुम्हाला जर आंब्याच्या रसातले हे मोदक आवडले असतील तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. परत भेटू अशाच एका दर्जेदार व्हिडिओसह. धन्यवाद.